रामकृष्ण हरी सुरू करा महाराज. हा घंटे माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज. सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवी ख्याती केली. शिळा शिखरे सागरे तारे येले. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी. तुझे उपमा नाढळे हलोकी. भाऊ सिंधुशी बांधुला से तुझेने. अनाथा दिना कारणे तुकयानी. तुका भासला मानवी वेशधारी. परिहा लीला विग्रही निर्विकारी. वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा. तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य लोपीच केली. न त्यागे ती दिव्य लोकास नेली. नवे शब्द एक देशी सांडी जीवशी कोणाला. झाली माझी वैखरी विश्वंभरी व्यापक. मोकलिले जावे पाणी पाहता जेने वाहिला. आता येते कैचा तुका बोले शिका स्वामीचा. प्रिय सज्जन हो, आपला चाललेला प्रत्येक शुक्रवारचा गाथ्यावरची जे पारायण गाथ्यावरची अभंगावरचं निरूपण आहे. आज 327वा अभंग 307 नंबरचा अभंग आहे. हा अभंग आहे. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग. राणी वस्ती औषधी तारी का म्हणाव्या निरपराधी. तैसे शरीराचे नाते तुका म्हणे सर्व आपते. 308 घेतला होता पण 307 पासून आपली सुरुवात आहे. त्या ठिकाणी तुकोबराया तुम्हा आम्हाला त्या जड जीवाचा उद्धार कसा व्हावा, कसं त्यासाठी संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. कारण आपल्या जीवनात जर संत आले नसते तर मनुष्य जन्म काय, कुठून आलो, कसं जायचं आहे, काय करायचं हे आपल्याला समजत नसतं.
तुमचं आमचं परम भाग्य आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये थोडासा ओलावा म्हणा, तसं सद्गुरु कृपेनं जो अंधकार आहे, त्या सद्गुरूच्या कृपेमुळं तो आपला अंधकार दूर होऊन त्या ठिकाणी थोडासा ज्ञानाचा प्रकाश आपणाला या जीवाला मिळाला. म्हणून तर आपणाला हे अभंग, गाथा, भागवत जे काय हे योग्य मार्गाने चालले, सन्मार्गात चालणारे, त्या जीवाला योग्य मार्गाला घेऊन जाणारे असे जे संत वाङ्मय आहे. म्हणून संतांना, तुकोबारायाला त्या जीवाची कळवळ आली म्हणून त्यांनी हा गाथा तुमच्या आमच्यासाठी तयार केला. हा फक्त मनुष्य जन्मासाठी, बाकीच्या योनीसाठी ह्या गाथ्याचा फायदा नाहीये. कारण पशु पक्षी काय भोग भोगती उत्तम, पशु पक्षी उत्तम मध्य भोग भोगती. कारण पशु पक्षी काय करतात, फक्त त्यांना आपणाला फक्त येऊन भोग भोगतात. पण बाकीचं हे ज्ञान नाही कोठे. म्हणजे हे भगवंताचं ज्ञान आहे, हे चिंतनाचं जे ज्ञान आहे, फक्त परमार्थाचं ज्ञान फक्त मनुष्य जन्माला आहे. म्हणून कुठल्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुकोबारा सांगतात, पोटी जन्म रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग. पोटामध्ये रोग उत्पन्न होतात म्हणून त्यांना आप्त वर्ग म्हणावे काय. अथवा हे रोग आयाच्या पोटी जन्म घेणारी मुले आहेत असे म्हणलं त्या रोग्यास आप्त कसे म्हणता येईल. रानामध्ये अनेक जातीच्या वनस्पती असतात म्हणून काय त्या निष्फळ झाल्या काय. तुकाराम महाराज म्हणतात, शरीराचा संबंध असल्यामुळे सर्व एकमेकाचे आप्त आहेत. आता काय झालेलं आहे, फक्त आप्तवाईक म्हणतो, आपले नातेवाईक हे जवळचे संबंध आहेत. तसं पाहायला गेलं आपला सखा हा फक्त भगवंत आहे. बाकी जे आपण ज्याला आप्त म्हणतो, जे आपले पै पाहुणे म्हणतो, ते आपले कोणी नाहीये. फक्त आपल्या जवळचा सखा एक परमेश्वर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पोटामध्ये रोग उत्पन्न झाला त्यांना आप्त वर्ग म्हणावं का. कारण हे रोग जे आहेत महाराज, रोग कुठं हे बाहेर नाही, रोग हे आपल्या शरीरात आहेत. तुका म्हणे पापे येती रोगाची या जपे. हे पाप आणि पुण्य हे संपूर्ण रोग आहे ना महाराज, हे संपूर्ण आपल्या पापामुळं हे सर्व या शरीराला भोगायचं आहे. म्हणून लक्षात घ्या, कुठलंही कर्म करत असताना जर आपण चांगलं कर्म केलं तर आपणाला चांगला मार्ग आहे, वाईट कर्म केलं तर वाईट मार्ग आहे. चांगलं कर्म केलं की पुण्याचा मार्ग आहे, वाईट कर्म केलं की अधोगतीचा मार्ग आहे किंवा पापाचा मार्ग आहे. पाप पुण्य पशु काय पाप पुण्य जाणते. ही पशुला पाप पुण्य पशु काय जाणत नाहीत. जर श्वानाला जर भगवंत कळला असता तर श्वानाने त्या भगवंतावरती अभिषेक केला नसता, मला लक्षात घ्या. किंवा हे जे जे गाढव घोडे आहेत त्यांना काय पंढरपूरची वारी माहित नाही महाराज. कारण हे त्यांना हे ज्ञान यांच्या जन्मामध्ये नाही, हे ज्ञान त्यांना नाहीच पशु पक्ष्यांना. फक्त हे ज्ञान मी कोण आहे जाणायचं ज्ञान फक्त भगवंतांनी तुम्हा मला दिलेले आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, पोटामध्ये काय रोग जन्मले म्हणून त्यांना आपण आप्त वर्ग म्हणायचं का. किंवा हे रोग आयाच्या पोटी जन्म घेणारी मुले आहेत असे म्हणते तर रोगात आप्त कसं म्हणता येईल. कारण संतांची भाषा आहे महाराज. कारण संतांच्या भाषाला आपणाला बोलणं, तुका म्हणे असावे जातीचे येऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. ही गाथा सांगण्यासाठी, ही लोकांना समजून सांगण्यासाठी त्याला अधिकार पुरुष असावं लागतं महाराज. आपण अधिकारी पुरुष नाहीये. आपल्याला काही आपला माता तर गाथा आपल्याला काही कळायची आहे. कारण आपल्यामध्ये मात्यामध्ये रात्रंदिवस संसार भरलेला आहे महाराज. कारण हा परमार्थ फार कमी आहे आपल्या जीवनामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण विचार केला, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, धडपड धडपड धडपड. जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत आपल्या जीवाची धडपड चालूच आहे महाराज. ज्यावेळी हे धड पडेल त्या टायमाला आपले संपूर्ण त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे आपली वाटचाल थांबणार आहे. म्हणून हे करत असताना कमीत कमी थोडा तरी वेळ, 1 तास अर्धा तास आपण भगवंताच्या नामचिंतनात घालवावा. कमीत कमी अर्धा तास जर एका ठिकाणी आपण संध्याकाळी झोपताना जर आपण बसलो आणि जरा डोळे झाकून जर आपण त्या भगवंताचा विचार केला, भगवंता मी कुठून आलो, मला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, किंवा सद्गुरूंनी दिलेलं जे काय नाम आहे फक्त आपल्या श्वासावरती 5 ते 10 मिनिटं जर आपण त्याच्यावरती जर आपण बसलो तरी देखील आपल्या 24 तासामध्ये 15 मिनिटं जर आपण त्यासाठी काढली तरी देखील पुष्कळ आहेत महाराज, लक्षात घ्या. म्हणून
तुकोबाराय सांगतात रानामध्ये अनेक जातीच्या वनस्पती असतात म्हणून त्या काय निष्फळ झाल्या काय महाराज? कारण कसं असतंय, काय वनस्पती असतात महाराज, सर्व वनस्पती पूर्वी काय होतं, माणसाला धन्वंतरी ज्या टायमाला आजार व्हायचा त्या टायमाला ऋषीमुनी असतात ना, त्या टायमाला डॉक्टर वगैरे काय नव्हते, संपूर्ण आयुर्वेदिक पद्धती होती महाराज त्यावेळेला. अजून पण आयुर्वेदिक पद्धत आहे, पण आपला काय झालंय, आलोपॅथीवर जास्त विश्वास आहे म्हणून आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात रानामध्ये असणाऱ्या ज्या अनेक जातीच्या वनस्पती असतात म्हणून त्या काय निष्फळ झाल्या का? कारण सर्वच निष्फळ होत नाही, सर्व गोष्टी कामाच्याच आहेत, पण आपल्याला समजत नसल्यामुळं आपल्याला त्याचा उपयोग करता येत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शरीर संबंध असल्यामुळे सर्व एकमेकाच्या फक्त आपला एक नातं आहे महाराज, टिकवायसाठी ह्या जगामध्ये फक्त एका भगवंताशिवाय, एका पांडुरंगाशिवाय, एका सद्गुरूशिवाय आपलं ह्या दुनियेत कोणी नाहीये. ज्याला तुम्ही म्हणता माझी आई आहे, माझा वडील आहे, भाऊ आहे, बंधू आहे, फक्त एक सांगायसाठी महाराज, ज्या वेळेला हा जीव त्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतो किंवा जन्माला येतो त्या वेळेला ह्या जीवाला नातं नसतं महाराज. फक्त नातं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं. फक्त सद्गुरू सांगून देतात तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हे फक्त नातं आपलं त्या परमात्म्याशी आहे. बायको नंतर आपण आई सांगते हे तुझे वडील आहेत, हे तुझे काका आहेत, हे तुझा भाऊ आहे, हे तुझे आजोबा, ही नाती नाती जे नाहीत, नाती 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 जी तुझी कोणीच नाही त्याला नाती म्हणलेलं आहे महाराज. पण आपण काय झालंय, संपूर्ण त्याला गोफाटून बसलोय, कारण खरं काय आहे ते आपण विसरलोय. म्हणून त्या खऱ्याची ओळख करण्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. आणि सद्गुरू तेच असतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. भगवंत आपल्या जवळच आहे, फक्त त्याची संत काय करतात, ओळख करून देतात. म्हणून तुकोबाराय सांगतात ज्याप्रमाणे शरीराचा संबंध असल्यामुळे सर्व आपल्याला एकमेकाचे आप्त आहे, फक्त आपलं शरीर संबंध असल्यामुळे ते आपले नातेवाईक आपले आप्तेष्ट असे वाटतात म्हणून सांगितलंय. पुढचा अभंग आहे 308. नवे शब्द एकदेशी सांडी घेवशी कोणाला, माझी झाली वैखरी विश्वंभरी व्यापक, मोकिलेली जीव बाणी पाहता जेने वाहिला, आता येथे कायचा तुका बोले शिका स्वामीचा. आता ह्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात माझा शब्द हा एखाद्या अर्थाला सुचवणारा आगल टाकणारा असा एकदिशी नाही, तर माझी वैखरी विश्वंभरांचे ठाई व्यापली गेली आहे म्हणून ती विश्वंभराला सुचवित आहे. कारण तुकोबारायांनी बघा वयाच्या 22व्या वर्षी असेल त्यावेळेला त्यांनी काय केलं, संपूर्ण संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला किंवा जाळून संसार बसलो अंगणी. कारण ज्या वेळेला परमार्थ करत असताना आर काय येतंय ह्याचा तुकोबारायांनी बारकाईने विचार केला महाराज. लक्षात घ्या, जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर प्राप्त करण्यासाठी आपणाला त्या योग्य मार्गात जाण्यासाठी ज्या काय काय अडथळे येतात ते अडथळे पहिले दूर केले पाहिजेत. ते अडथळे दूर केल्याशिवाय आपण परमार्थापर्यंत तिथपर्यंत पोहोचू शकत नाही महाराज. लक्षात घ्या, कारण सुख पाहिजे असेल तर दुःखाची हिरवळ सोडून आपणाला सुखाच्या वाटेवरती जावं लागतं. तसं तुकोबाराय म्हणतात माझा शब्द एखाद्या अर्थाला सुचवणारा आगर टाकणारा असा एक दिवशी माझा शब्द नाही, तर माझी वैखरी विश्वंभराचे ठाई व्यापली गेलेली आहे. कारण तुका म्हणे झाली माझी अनावर वाचा, छंद या नामाचा घेतल असे. लक्षात घ्या, तुकोबारायाचं जसं अर्जुनाचं रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते तसे माझ्या तुकोबारायांची जीभ सारखी फक्त विठ्ठल 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 नामात. कारण काय, कधी बसू द्या आपलं भांडता कांडता झोपता उठता बसता हरी बोला नाथ महाराज सांगतात. तसं तुकोबारायाला सुद्धा कळत नव्हतं मी कुठल्या ठिकाणी बसलोय, अमंगळ पवित्र जागा आहे की कुठलं नाव घ्यायची जागा आहे, तरी काय तुकोबारायाला कळलं नाही. लक्षात घ्या, म्हणून तुकोबाराय सांगतात माझी वैखरी रात्रंदिवस त्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करत होती म्हणून माझं संपूर्ण विश्वंभराचं म्हणजे वैखरी विश्वंभराचे ठाई व्यापली गेले होते. रात्रंदिवस ध्यानी विठ्ठल मनी विठ्ठल जागृती स्वप्नी सगळं त्याचं विठ्ठलमय. कारण विष्णुमयी जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम, तसं संपूर्ण शरीर तुकोबारायांचं विठ्ठलमय झालं होतं महाराज. लक्षात घ्या, कारण कशासाठी झालं,
कारण रात्रंदिवस त्यांना फक्त ध्यास या नामाचा घेतल असे, फक्त नामाचा ध्यास त्यांना लागला होता, बाकी दुसरं काही केलं नव्हतं. तुकोबारायाने ध्यानी मनी स्वप्नी त्यांना जेवण करताना ते किती तिखट आहे का खारट आहे का आंबट कळत नव्हतं. महाराज लक्षात घ्या, आपल्याला जरा वाटलं तर आपण तिखट आहे करून आपण लगेच आपल्या धर्मपत्नीला किंवा आपल्या आईला आपण म्हणतो काही कळत नाही का तुला, स्वयंपाक कसा केलाय. म्हणजे आपलं संपूर्ण चिंतन, आपलं चित्त या खाण्यावर आहे, बाकी काही नाही. रोज उठून खावं याची चिंता, फक्त आपल्याला दुसरी काही चिंता नाही. फक्त उद्या पोटाला खायला काय मिळत, त्या जिभेचे लाड कसे टोचवले पुरवले जातील अशी फक्त आपल्याला चिंता आहे महाराज. पण आपण चिंता त्या परमात्म्याची कधी करत नाही. म्हणून रात्रंदिवस चिंतन केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला बसून सांगतो, आम्हीच करत नाही, कारण आपण सांगताना सांगितलं आपण अधिकारी पुरुष नाहीये, आपणाला कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, आपण कोणी नाहीये. एक साधा पंढरीचा माझा पांडुरंगाचा एक वारकरी आहे. फक्त आपण एकादश करणं, हरिपाठ करणं, जेवढं आपल्याला चांगलं बोलता येईल तेवढं बोलणं, चांगलं ऐकता येईल तेवढं ऐकणं, नाहीतर आपण तुका म्हणे स्वस्थ राहावे, जे जे होते ते पाहावे. फक्त आपल्याला ज्योतिताईंनी काय सांगितले, महाराज गाता वाचून चालवणारा कोणी नाही, तुम्ही फक्त अभंग वाचा. जसा तुमच्या बुद्धीला, तसा तुम्हाला सांगायचं असेल, बुद्धीला तुमच्या कसं पटेल, जसं तुम्हाला आतून पांढरून होईल तसं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. कारण मंत्राला तुम्हाला सांगून गेलो, आपण कोणी नाही. कारण चाळून की मंजुळ गात असे, बोलिवणारा धनी वेगळाची असे. त्या ठिकाणी बसून मी काही सांगत नाही, आपला अभ्यास नाही, काट नाही, काही नाही, फक्त इथं वाचायचं आहे. आतून जे काही येईल ते फक्त तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझी वैखरी रात्रंदिवस त्या विश्वंभराचं काही व्यापली गेली आहे, म्हणून विश्वंभराला सुचवित आहे. बाकी मला त्या पांडुरंगाशिवाय दुसरं काही सुचत नाही. ज्याने आपल्या भाल्यामध्ये भात्यामध्ये बाण ठेवले आहेत, तो जे बाण धनुष्यात लावून जिकडे सोडील तिकडे जातात, बाण जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आत्या ह्या न्यायाने मी बोलत नसून जी काही माझ्या मुखातून अक्षरे निघतात ती सर्व देवाचा शिक्का आहे. लक्षात घ्या, जे तुकोबाराया बोलत गेले ते संपूर्ण त्याचं अभंग होत गेले महाराज, लक्षात घ्या. कारण सण ते सहज बोलत असतात महाराज. ते बोलता बोलता संपूर्ण त्याची वाणी काय होऊन जाते, संपूर्ण भगवंतमय होऊन जाते. त्यांचे विचार तसेच होऊन जातात. म्हणून तुकोबाराय सांगतात, उदाहरण देतात, जसा बाण आहे, भात्यातला बाण काढायचा आणि कुठल्याही साईडला मारील तसा तो बाण जातो, त्याप्रमाणे त्या न्यायानं मी बोलत नसून माझ्या मुखातून फक्त अक्षरे निघतात. म्हणून हा सर्व देवाचा शिक्का आहे. हे सर्व त्या माझ्या पांडुरंगाचा आहे, त्या परमात्म्याचा आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. आपण देखील हेच म्हणलं पाहिजे, हे जे आहे माझं काही नाही, हे माझ्या भगवान पांडुरंगाचं आहे, माझ्या परमात्म्याचं आहे, माझं काहीच नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही माझं काही नाही म्हणत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काही कुठली बाधा होणार नाही. माझं म्हणलं की ह्या जीवाला दुःख आहे महाराज, लक्षात घ्या. माझं कुणी नाही, फक्त देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बाकी काही करायचं नाही. फक्त रात्रंदिवस आपल्या वाटेला आलेलं चांगलं कर्म करा, त्या मुखानं चांगलं बोला, त्या डोळ्यानं चांगलं पहा, त्या कानानं चांगलं ऐका. कुणाची निंदा नालस्ती करू नका. परमार्थ करायची काय सुद्धा गरज नाही महाराज, लक्षात घ्या. माळा बिळा घालून पंढरपूरला जायची काही नाही. वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. नुसता ही वरवरचा वेश करून काय फायदा नाही महाराज. गळ्यात टिळा लावणं, 5-5 माळा घालणं, काय मुंह में राम बगल में चोरी, अशी कितीतरी सध्या ह्या कलियुगात वावरणारी जी मंडळी आहे ना परमार्थात, ते फक्त सत्ता पैसा ह्याच्या पाठीमागे लागलेली आहे. फक्त बोटावर मोजण्यासारखेच संत असतील. नाहीतर या कलियुगामध्ये आपण म्हणा ना, नुसता गळ्यात माळा घालून हे घालून काही फायदा नाही काही लोकांचा. एका मण्याच्या माळेमध्ये 160 मणी असतात. कमीत कमी एका तर मण्याचा आपल्यावरती प्रभाव झाला पाहिजे. बाकीचे 1-7 राहू द्या महाराज, पण गळ्यामध्ये आपण विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पत्ते सांभाळावी. आपण ज्या टायमाला सद्गुरूंना शरण जातो त्या टायमाला आपण संतांना वचन दिलेलं असतं महाराज, लक्षात घ्या. कारण मी काय करीन, पंढरपूरची वारी करीन, आळंदीची वारी करीन, एकादशी करीन, तुळशीला पाणी घालीन, आपलं ज्ञानेश्वरी वाचीन, हरिपाठ करीन, वचन दिलेलं असतं आपण संतांना. तर ह्यातलं आपण किती करतो, प्रत्येकानं आपापली नाडी सांभाळा, तपासा, मग कळतंय आपण काय करतोय ते लक्षात घ्या. म्हणून वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही. नुसता फक्त वर्ण वेश आहे, पण आज जर सावध नसेल तर काय करायचंय. मी बसून तुम्हाला आता फक्त 1 तास
चिंतन करून सांगतोय गात्याचं, पण 23 तास मी काय करतोय याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळेला आपण समाजाला ज्ञान देतो ना महाराज, त्या टायमाला आपलं आचरण देखील त्या पद्धतीचं पाहिजे, तर ते ज्ञान इतरांना पचवू शकतं महाराज. नाहीतर हे ज्ञान इतरांना पचणारही नाहीये. म्हणून फक्त काय ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळ बाबा, एका ठिकाणी बसून फक्त भगवंताचं ध्यानच कर. आणि मग मी बोलून गेलो तुम्हाला, बाकी जर काही करायचं नाही, पंढरपूरला जाऊ नका, काशीला जाऊ नका, कुठं काही करू नका, फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. पण चांगलं वागण्यासाठी हा उठा ठेवाय, बाकी काही नाही. गाता कशासाठी? माता शुद्ध करण्यासाठी गाताय. ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञान मिळण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. कारण योग्य प्रकारे त्या मार्गावर आपल्याला जायचं असेल, तर आपल्याला संसार सुखाचा करून घ्यायचा असेल, तर हे संत वाङ्मय आहे. बाकी तुम्हाला हे शिक्षण कुठेही मिळणार नाही. आपणाला फक्त माणूस म्हणून जगण्याचं शिक्षण फक्त वारकरी संप्रदाय शिकवतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, जसं मी बोलतो तसे काय होत गेले, ते माझे अभंग होत गेले. ते देवाचा तो शिक्का आहे म्हणून तुकाराय सांगतात. समजा पुढचा अभंग आहे, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा. अंगी प्रेमाचे भरते, नेगे उधार चढते, तुका म्हणे वाणी परम अमृत खाणे. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला तुकोबा सांगतात, माझा शब्द हा एखाद्या हरीचे गुणवाद गाण्याचे रंगात अद्भुत शक्ती आहे, अथवा हरीच्या रंगात तर गाणे व नाचणे या अंगात मोठी अद्भुत शक्ती आहे. आता बघा, जर आपल्या मनामध्ये जर संचारायचं असेल तर काय पाहिजे, हे संपूर्ण शरीर हरिनामानं भरलं पाहिजे. महाराज लक्षात घ्या, ध्यानी मनी स्वप्नी जागृती भगवंताचं नाम चिंतन आपल्या मुखामध्ये आले पाहिजे. कायमचं ह्या मुखानं भजन चाललं पाहिजे, या मुखानं सत्संग चालला पाहिजे, या मुखानं भगवंताचं नामचिंतन चाललं पाहिजे. कारण देह भरलेला विठ्ठले, हा देह आपल्या विठ्ठलानं भरलेला पाहिजे महाराज. कारण काय सांगताना सांगितले, आत्मा हा विठ्ठल केवळ नांदवतो, कारण आपला आत्मा हा विठ्ठल आहे, नांदवतो केवळ पांडुरंग महाराज. फक्त आतमध्ये माझ्या पांडुरंगाचं अस्तित्व आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हरीचं गुणवाद गाण्याच्या रंगात अद्भुत शक्ती आहे. ज्या वेळेला तुमच्या मुखात जर तुम्ही अभंग म्हणायला लागला ना महाराज, तर बघा तो एक शक्ती अद्भुत आहे. कारण पिक्चरची गाणी रात्रंदिवस आपल्याला पाठ होतील, लगेच पाठ होतात. पण तुकोबारायचा एक अभंग पाठ करायला 5-5, 6-6 दिवस लागतात. अभंग आहेत फक्त 4 चरणाचा, पाठ करायला आपल्याला 4-4, 5-5 दिवस लागतात. कारण तेवढं प्रेम आपल्याला त्या अभंगाविषयी असलं पाहिजे. कारण बघाच बोलून गेलो, आपलं संपूर्ण प्रेम संसारावरती आहे, परमार्थावरती आपला फार परमार्थावरती प्रेम कमी आहे महाराज. फक्त परमार्थावरती प्रेम होतं फक्त संतांचं. बाकी आपल्या ह्या जड जीवाचं ह्या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर रात्रंदिवस आपणाला भवसागरातच तरावं लागणार आहे. तर परमार्थाकडे यायचं असेल तर कमीत कमी वेळ काढून आळंदीची पंढरपूरची वारी केली पाहिजे. आता येणाऱ्या 7 तारखेला तुकोबारायाची ज्ञानोबारायाची पालखीचं प्रस्थान आहे. बघा महाराज, कोण कुठले कुणाला सांगावं लागत नाहीये. माझा पांडुरंग कुणाला पत्र पाठवत नाही की बाबा ह्या तारखेला वारी, तू माझ्या वारीला ये. बघा, कारण संपूर्ण शेताची पेरणी करून सर्व काम करून लोकांना फक्त ओढ लागते, जशी तात्काला लागते पाऊस कधी पडेल आणि मी पाणी कधी पिऊ, तसं त्या वारकऱ्याला ओढ लागते माझ्या पांडुरंगाला जायची. पण ज्याला ज्याच्याकडे पैसा आहे, अडका आहे, भगवंत आहे, त्याला ओढ भगवंताची लागत नाही महाराज. लक्षात घ्या, कारण माणसाच्या जीवनाला काहीतर पूर्व पुण्य आपल्या गाठीला असावी लागते, तेव्हा हा परमार्थ घडतो म्हणतात. नाहीतर तो पण परमार्थ आपल्याला कधी घडत नाहीये. म्हणून आपली आई असू द्या, वडील असू द्या, आजोबा असू द्या, कारण त्यांची पुण्याही आपल्या कामाला येते. कारण सर्वांच्याच घरात माळकरी नाहीत, सर्वच वारकरी नाहीत. कारण बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. ते त्यांचं सुकृत असेल त्यालाच फक्त माझा पांडुरंग आवडतो, बाकी कोणाला आवडणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, हरीचे जर गुणवाद कर गाण्याचे रंगात अद्भुत शक्ती आहे, हरीच्या रंगात गाणे व नाचणे या अंगात मोठी अद्भुत शक्ती आहे. बघा हरिपाठाला, बघा किती आनंदाने हरिपाठ करा महाराज, नाचत हरिपाठ करा. बघा तो आनंद काय आहे.
कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गामध्ये जे अमर राहणारे देव आहेत त्यांनी ह्या मृत्यू लोकांमध्ये त्या मनुष्य जन्माची किंवा या मनुष्य जन्माची त्याने अपेक्षा करावी. कारण मनुष्य देह इतका पवित्र आहे महाराज, लक्षात घ्या. कारण तुका म्हणे माझी बाक जन्म नाही रे अनेक, पुन्हा हा जन्म माणसाला नाही मिळणार महाराज. म्हणून ह्या जन्मात येणे जन्म माझं ओळखावे, येथे जोडावे नरक यातनेशी सांगितले. कारण ह्या जन्मामध्ये येऊनच आपल्याला ओळखायचं आहे मी कोण आहे. मग आपल्याला नरकाला जायचंय किंवा स्वर्गाला जायचंय किंवा वैकुंठाला जायचंय, कुठं जायचंय या ठिकाणी येऊन आपल्याला फक्त त्याची ओळख करून घ्यायची आहे. म्हणून तुकोबारे सांगतात रात्रंदिवस काय कर, मुखानं भगवताचं नामचिंतन कर. महाराज तुम्ही रात्रंदिवस कुठेही गेला, कीर्तनाला गेला, भागवत ऐकायला गेला, नाथ भागवत कुठलंही तुम्ही ऐकायला गेला, महाभारत ऐका, कुठलीही ऐका, प्रत्येकाला सांगण्याचा एकच उद्देश आहे, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. ह्या कलियुगात भगवंताच्या नाम चिंतनाशिवाय तुला प्राप्ती नाही. बाकी तू काही कर, फक्त भगवंताचं नाम चिंतन फक्त या कलियुगात सांगितलंय, बाकी कलियुगामध्ये काहीच सांगितलं नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर माझ्या पांडुरंगाचं, माझ्या परमात्म्याचं काय केलं पाहिजे, आपल्या वैखरीवर आपल्या मुखामध्ये त्याचं नाव आलं पाहिजे. म्हणून सांगतात देवा हे तुमचे देणे आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारची सेवा माझ्याकडून सर्व काळ घ्यावी. बघा तुकोबा देवाला सांगतात की माझं काही नाही, देता देवविता नेता देवविता, येथे तुझी सत्ता काय आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. भगवंताला मग तुकोबारा सांगतात की माझं काही नाहीये, फक्त मी निमित्त मात्र आहे, हे संपूर्ण तुझं देण आहे. आणि आपण जर या ठिकाणी बसलो भरे 16 जर आपण या ठिकाणी जॉईन असलो महाराज, तरी देखील आपण 16 माणसं, बाकी 300-400 असतील, पण आपण जर 16 ह्या ठिकाणी बसलो की कृपा देखील त्या पांडुरंगाची, त्या भगवंताची आहे. कमीत कमी 1 तास वेळ काढून आपण चिंतन करतो, ऐकतो, ही सगळी कृपा त्या पांडुरंगाची, हे भगवंताची कृपा आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात हे सर्व तुमचं देणं आहे, म्हणून अशा प्रकारची सेवा आमच्याकडून सर्व काळ घ्यावी. त्या सेवेमुळे अंगामध्ये हरीच्या प्रेमाविषयी जो भर असतो तो कमी होत नाही, तर उत्तर वाढत असतो. बघा एकदा जर आपणाला पांडुरंगाची गोडी लागली तर माणूस कसं असतंय, मुंगळ्याला गुळाची गोडी लागते, तसे तुम्हा आम्हाला हरिनामाची गोडी लागली पाहिजे. लक्षात घ्या, त्या मुखामध्ये रात्रंदिवस माझ्या पांडुरंगाचं ध्यान, ध्यानी मनी स्वप्नी जागृती सदा आपल्याला पांडुरंग दिसला पाहिजे महाराज. पण काय केली पाहिजे, ती गोडी लागली पाहिजे. पण ही गोडी कधी लागते, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर. नाहीतर संतांच्या संगतीत आपल्याला संतांची संगत जर सोडली तर आपण संपूर्ण जीवन बर्बाद आहे. कारण हे संतच फक्त तुम्हाला योग्य मार्गावरती आणायचं काम करतात. म्हणून म्हटलेलं आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हे कष्टविती परोपकारी. कारण संत हे येत असतात, तुम्हा आम्हाला यावंच लागतं. काय यावं लागतं, अनेक जन्मामध्ये केलेली कर्माची फळ आहेत महाराज. ती कर्माची फळं भोगण्याकरता तुम्हा आम्हाला मनुष्य जन्माला यावंच लागतं. आणि आतापर्यंत आपण जे कीर्तन प्रवचन जे करतो ना महाराज, ते आपली आताची शिदोरी नाही, ते पुढच्या जन्माची शिदोरी आहे. आता आपण काय करायचंय, जे केलेलं कर्माचं जे आपण दुःखाचं गाठोड आहे, रोज एक सोडून द्यायचंय आपल्याला. एक आपल्याला ह्या देहानं घेरायचंय. आणि आता केलेला नामजप आहे, आता केलेलं चिंतन आहे, आता केलेलं प्रवचन आहे, आता केलेला हरिपाठ आहे, ते आपल्या पुढच्या जन्माची शिदोरी आहे. म्हणून लक्षात घ्या, आपणाला आपण जी ज्वारी खातो आताची, ते आताची खात नाही, गेल्या वर्षीची खातो. तसं पुढचा जन्म आपणाला योग्य मार्गावरती जाण्यासाठी जिथून आपण आलो तिथंच आपल्याला परत जायचं असेल तर हा परमार्थ केला पाहिजे. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात हे सगळे तुमचे देणे आहे, म्हणून तुम्ही अशा प्रकारची सेवा आमच्याकडून सर्व काळ करून घ्यावी. आणि या सेवेमुळे काय होते, अंगामध्ये हरीविषयी प्रेमाविषयी जो भर असतो तो कमी होत नाही, तर उत्तरच वाढत राहतो. सध्या काय झालेले महाराज, पूर्वीच्या, आता आमचं उदाहरण सांगतो, आमचं पार्क साईडला दत्त मंदिर आहे, निकोळी स्टेशनला हनुमान मंदिर आहे. ज्या वेळेला आम्ही नव्या पहिल्यांदा माळा गाठल्या पांडुरंगाच्या, म्हणजे संतांना शरण गेलो, कमीत कमी 1993चा काळ असणार आहे, 93,
म्हणजे 30-34 वर्षाचा काळ आहे. त्यावेळेला पंढरपूरला जायला अशा गाड्या निघायच्या की गाडीत बसायला जागा मिळायची नाही. 5-5, 6-6 गाड्या आळंदी पंढरपूरला जायच्या. आणि आता एक गाडी भरत नाही. दोष आपला नाहीये, कारण हा कलीच नवीन नवीन लग्न झालं की माणसाला वाटतं बाबा एक चांगला आहे, पण जसं जसं आपला वय होत जातं ना तसं तसा हा दुरावा निर्माण होत जातो. तसा देखील परमार्थाच्या बाबतीत देखील असंच आहे. पहिल्यांदा आपल्याला त्या पांडुरंगाविषयी प्रेम उत्पन्न होतं. कधी जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत एकदा आनंद वाटतो. एकदा जर आपल्या जीवनामध्ये आपलं लग्न झालं, धर्मपत्नी आली, मग काय होतो, देव थोडा बाजूला जातो आणि हा परमार्थ सोडून संसाराचा खेळ खेळत बसतो महाराज. म्हणून हा संसाराचा खेळ खेळा, प्रश्न खेळलाच पाहिजे. कारण सांगताना सांगितले, असूनी संसारी जीवा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाहेर. संसारात राहूनच काय कर, भगवंताचं नामचिंतन कर. हा खेळ खेळून, हा खेळ कसा आहे माहिती आहे का, त्या खेळामध्ये आनंद नाही महाराज. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेव्हा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच अंगे झाले हरिरूप. कारण हा जन्म वाटतोय तेवढा सोपा नाही, संपूर्ण दुःखमय आहे महाराज. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. कारण पाप पुण्य करून हा माणसाला नरदेह प्राप्त झालेला आहे. पण हा पाप पुण्य करून नरदेह प्राप्त झालेला आहे, तोच नरदेह जर आपल्याला भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवायचा असेल तर काय केलं पाहिजे, त्या देहानं संतांना शरण गेलं पाहिजे. मग संत काय करतात बघा, बोलून गेलो, तू कोण आहेस, तू कुठून आला, तुला काय करायचंय, ते संत आपले काय करतात, तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. त्याच वेळेला संतांना शरण गेलं ना महाराज, मग आपणाला योग्य प्रकारे आपली वाटचाल चालू होते. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबराय सांगतात, अहो देवा तुमची देणे आहे, अशा प्रकारची सेवा आमच्याकडून सर्व काळ घ्यावी. त्या सेवेमुळे काय होईल, आमच्या मनामध्ये भगवंताचं नामचिंतन होईल, त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल आणि हे प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला वाढत राहील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हरीचे चिंतन करणारी वाचा ही परमार्थाची खाण आहे. लक्षात घ्या, ही जी भगवंताचं नामचिंतन करतात नाही, ही परमार्थाची खाण सांगितले महाराज. जशी हिऱ्याची खाण आहे, सोन्याची खाण आहे, पैशाची खाण आहे, तशी जर परमार्थाची खाण काय असेल तर भगवंताचं नामस्मरण. कारण तुमचं सगळं तुमच्याकडे येतील, पण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, ते करावया जतन उभाय लाभायचे. कारण परमार्थ धन फार मोठं धन आहे महाराज. कारण ह्या धनाला कोण जाळू शकत नाही, तुमचा भाऊ विस्कावून घेऊ शकत नाही, किंवा तुमची बायको विस्कावून घेऊ शकत नाही. हे धन फक्त तुमच्या बरोबर येत. आणि ते परमार्थ धन जे आहे, परमार्थ महाधन म्हणलेलं आहे. सर्व धन आपलं बरोबर येत नाही, सगळं काळाच्या ओघात नष्ट होऊन जातं. पण जेवढं तुम्ही नामचिंतन केलं असेल, जेवढं तुम्ही दान धर्म केला असेल, जेवढं चांगलं कर्म केलं असेल, तेच फक्त आपल्या बरोबर येतं, बाकी आपल्या बरोबर काही येत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, हीच खरी परमार्थाची खाण आहे. पुढच्या अभंगामध्ये सांगतात तुकोबाराया, 310 माप म्हणे मी मविते, भरी धनी ठेविरिते, देवाभिमान नको माझे ठाई देऊ सको, देशी चाले शिका रीती कोण लेकी रंका, हाती सूत्र दोरे तुका म्हणे त्याची थोरी. आता तुकोबारे सांगतात, माप म्हणजे मी मोजणारी आहे, मी मोजणारा जो धनी आहे तो ते भरतो आणि ओतून रिकामे ठेवतो. अहो देवा माझ्या ठिकाणी अभिमान देऊ नका. कारण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मोजमाप सांगितलेलं आहे. आपण नामाचं कधी मोजमाप ठेवायचं नाही महाराज, लक्षात घ्या. मी नामचिंतन किती केलं, काय केलं मोजायचं. लोक सांगतात रोज मी 10 माळा केल्या, 12 माळा केला, हे एक प्रकारचा अभिमान आहे. 10 केल्या, 15 केल्या, 20 केल्या, झाकली मूठ 1.25 लाखाची. आपण जे करतोय फक्त आपणाला करायचं. कारण आजकाल काय झालेलं आहे, लोकांचं करायचं कमी, सांगायचं जास्त, अहमपणा जास्त आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपल्या चिंतातला अहंकार जात नाही, जोपर्यंत आपला मीपणा जात नाही, जोपर्यंत अभिमान जात नाही, तोपर्यंत माणूस भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि भगवंताला तेच आवडत नाही महाराज, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात तुकोबाराय, पाप म्हणजे मी मोजणारी आहे, पण मोजणारा जो धनी आहे तो भरतो आणि ओतून रिकामा करतो.
अहो देवा, माझ्या ठिकाणी अभिमान देऊ नका. कुठलंही कार्य करताना आपण अभिमान मी करतोय असं म्हणूच नका. हा करता करविता एक भगवंत आहे. फक्त ध्यानी स्वप्नी कायमचा आपल्या मनामध्ये भगवंत. हे केलं पांडुरंगाचं, हे केलं माझ्या हरीचं. फक्त जे आहे सगळं माझ्या देवाचं आहे म्हणा, माझं काहीच नाही. जोपर्यंत तुम्ही माझं म्हणत नाही, म्हणजे सगळं त्याच आहे म्हणता माझ्या पांडुरंगाचं, तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होणार नाही. लक्षात, जोपर्यंत तुम्ही माझं ती माझं, माझ्या भावाचं ती माझं, दुसरं ती पण माझं, जर आपण घेऊन माझं माझं करून भेटलो तर काय होईल, आपल्यावर ती ओझं होईल. म्हणून माझं काय म्हणू नका, फक्त माझा फक्त भगवंत आहे आणि मी त्या भगवंताचा दास आहे, एवढं फक्त म्हणायचं. बाकी काही नाही. हे सर्व आपण 4 दिवसाच्या पृथ्वी तलावरचे पाहुणे आहोत महाराज. बाकी काही नाही. धन दौलत घोडा गाडी काही काहीच नाही. त्या तुकाराम महाराज काय म्हणतात या ठिकाणी, माझं म्हणलं काय होतंय, भगवंताला सांगतात मला तुम्ही अभिमान देऊ नका. कुठल्याही गोष्टीचा अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे कुठल्याही गोष्टीविषयी अभिमान करू नका म्हणून सांगताना सांगितलं. एका ठिकाणी एखादं मार्मिक असं एक उदाहरण होतं, नको धरू अभिमान सोड अवगुण, मरशील तेव्हा तुला उचलील कोण, वाचविल कोण. मरशील तेव्हा तुला उचलील कोण, वाचविल कोण. कशासाठी दुश्मनी करतो जगात, खुलासा सांगना 4 चौघात. मन क्षीरसागर चुकना मरण, मरशील तेव्हा तुला उचलील कोण. आपण जन्माला आलोय मनुष्याच्या महाराज. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. जर आपण जर माणसासारखं जर नाही वागलं तर ह्या जन्मामध्ये येऊन काही फायदा नाही. म्हणून म्हणतात पुनरुपी जन्म पुनरुपी मरण पुनरुपी जठरे पुनरुपी. कारण परत परत जर आपल्याला जन्माला यावं लागत असेल तर ते फार दुःख आहे महाराज. म्हणून त्या जन्माला येऊन संपूर्ण भोगून आपल्याला फक्त भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचायचं आहे. इथून आलो त्या ठिकाणी गेलं ना आपलं संपूर्ण मुक्ती मिळाली सारखी. म्हणून कुठली अपेक्षा करत नाही, फक्त भगवंताला तुझ्या चरणाजवळ मला फक्त जागा दे, हेच फक्त भगवंताला मागायचंय महाराज. तुकोबराय काय म्हणतात, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. संतांनी देखील कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही महाराज. फक्त माझ्या मुखामध्ये रात्रंदिवस माझ्या प्रभूचं नामचिंतन कसं झालं पाहिजे, रात्रंदिवस त्याचा ध्यास त्या जीवाला लागला पाहिजे, तरच या जीवाचं सार्थक आहे महाराज. नाही तर या जीवाला येऊन जर तुम्ही परमार्थ नाही केला तर आयुष्याचा काही फायदा नाही. जर तुम्हाला परमार्थाचा येऊन या जन्माला येऊन या आपणाला या मनुष्य रूपी जन्माला येऊन जर ह्या आपल्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल, फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे हा भगवंताचा मार्ग, हा राम नामाचा मार्ग, हरिनामाचा मार्ग. हाच एक मार्ग आहे सुखर, नाहीतर बाकीचे सगळे दुःखर मार्ग आहे. जर तुमच्या जन्माचं सोनं करून घ्यायचं असेल तर हा एक वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देशामध्ये स्वामीचा शिक्का चालतो, नाही तर राजाचे शिक्क्याशिवाय रंकास कोणी फुकट देखील विचारत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे तोच मोठा आहे. लक्षात घ्या, जर आपणाला सत्ता ज्याची आहे, सत्ता कोणाची आहे, त्या भगवंताची आहे. आता मोदीची सत्ता आहे, किती 5-5 वर्षापूर्वी सत्ता आहे, तेवढ्या पुरती किंमत आहे. पण शेवटपर्यंत सत्ता कोणाची आपल्या ह्याच्यावरती, पांडुरंगाची सत्ता आहे महाराज. त्या जगावरची सत्ता कोणाची असेल, त्या भगवंताची सत्ता आहे. करता करविता तुम्हाला कुठं ठेवायचं, काय ठेवायचं, सगळी सत्ता तिची आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नके. कारण तुम्हाला चालिवणारा बोलिवणारा संपूर्ण त्या, लक्षात घ्या महाराज, कधी आपण विचार केलाय का, त्या भगवंतानं मला हे डोळे दिले, त्या डोळ्यामध्ये काय बसवलं असेल म्हणून संपूर्ण हे भगवंताचं रूप पाहू शकतो. कानामध्ये काय बसवलं असेल तर आपण हे ऐकू शकतो महाराज. जर डॉक्टरकडे गेला तुम्ही कानाला काढाय नका, दिसत नाही श्रवण यंत्र कुठं आहे, काही नाही. लक्षात घ्या, संपूर्ण भगवंतानं तुम्हाला दिली नाही, सगळं देऊन टाकलेलं आहे महाराज. दिले इंद्रिय हात पायी कान, मुख बोलावया वचन, तेने ते जोडीशी नारायण. म्हणजे संपूर्ण भोपळ रोग सगळं टाळायचं असेल ते भगवंतानं तुम्हाला काय दिले, हे चालतं बोलते शरीर दिलेलं आहे. प्रत्येक जीव हा भगवंताचा अंशच आहे.
की चालतं बोलतं दिसतं जग हे भगवंतच आहे महाराज, पण आपण ती आत्मसात करू शकत नाही. म्हणून भगवंतानं जे दिले तुम्हाला इंद्रिय दिले, त्या इंद्रियानं सर्व काय आपल्याला व्यवस्थित योग्य तो मार्गावर जायचं आहे. मग तोंड दिलंय कशासाठी? भगवंताचं नाम घेण्यासाठी. कान दिले त्या माझ्या पांडुरंगाचं गुण ऐकण्यासाठी. येई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही पारे सुख पहा विठोबाचे मुख. त्या डोळ्याला कानाला संपूर्ण काय दिले? भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिले. म्हणून कधीही जसा जसा वेळ मिळत तसं रात्रंदिवस जर तुम्ही नामचिंतन करत गेला नाही, शेवटच्या श्वासामध्ये देखील मरताना जय जय राम कृष्ण झालं पाहिजे महाराज. आणि येणार माझी खात्री आहे, तुम्ही काळ्या दगडावरचे रेग आहे, तुम्ही फक्त रात्रंदिवस चिंतन करत बसा. सकाळी जर तुम्ही कुणी पायाला मारलं तर रामकृष्ण हरी. काय झालं? कारण एवढं मुखाला आपल्या भगवंताविषयी आठवण झाली पाहिजे. रात्रंदिवस आपल्याला त्या नामाचा छंद लागला पाहिजे, तरच ही आपली वाणी काय होईल? रात्रंदिवस चिंतन करीत. म्हणून तुकोबाराय सांगतात, हरीचे चिंतन करण्यासाठी हे तुकाराम महाराज, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे तोच मोठा आहे. फक्त जगामध्ये मोठा कोणी नाही, फक्त माझा भगवंत मोठा आहे. तोच फक्त हे आपला चालवणारा शरीर आपलं आहे. हे चाले हे शरीर कोणाचे असेल, जग चालवणारा जो नियंता आहे तोच फक्त एक आहे, भगवंत आहे. म्हणून त्याची आपण काय केले पाहिजे? रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं पाहिजे. पुढचा अभंग आहे, कोण सांगावयास गेले होते देशोदेश, झाले वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप, कोणाची हे सत्ता झाली वाचा वदविता, तुका म्हणे या निशे माझे निरसले भय. आता तुकोबाराय सांगतात, देशांतरी कोण उपदेश करायस गेले होते, जो माझा बाप समर्थ विठ्ठल त्याच्या सत्तेने आम्ही उपदेश वाऱ्याच्या हाताने सर्व देशोदेश पसरून दिला. म्हणजे आम्ही एका देशात केलेला उपदेश सर्व देशात सर्व लोकांना कळला. आता हे वारकरी संप्रदायाची धुरा जी आहे महाराज, कारण काय? तुका झाला शे कळस, ज्ञानदेव रचेला पाया, उभारले देवाला या, नामा तयाचा किंकर. हे जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये संतांनी काय केलेलं आहे? संपूर्ण आपला जो हा वारकरी संप्रदायाचा मजबूत जो खांब आहे, हा वारकरी संप्रदायाचा डोलार जो आहे, हा संतांच्या विचारावर उभा आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून संतांच्या आपल्यावरती फार उपकार आहे. संतांच्या अगोदर तुम्हा आम्हाला जन्म मिळाला नाही, संतांच्या नंतर तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. म्हणून आपल्याला हा थोडा तरी हा परमार्थ आपल्याला कळाला. नाहीतर संतांच्या अगोदर जन्म असता आपल्याला काही कळलं नसतं महाराज, लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे देशोंतरी कोण उपदेश करत होते गेले होते, प्रश्नचिन्ह केले तुकोबारायाने. देशांतरी कोण उपदेश करावयास गेले होते, जो माझा बाप समर्थ विठ्ठल त्याच्या सत्तेने आम्ही उपदेश वाऱ्याच्या हाताने सर्व देशोदेश पसरून दिला. म्हणजे आम्ही एका देशात केलेला उपदेश सर्व देशात सर्व लोकांना कळला. तुकोबाराय सांगतात, हा उपदेश केला आम्ही कुणाच्या सत्तेमुळं? त्या भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या सत्तेमुळं. संपूर्ण आम्ही जगामध्ये हा वारकरी संप्रदायाची पताका संपूर्ण कुठं अटके पार गुरु नानक म्हणजे जवळजवळ नामदेव महाराजांनी संपूर्ण पंजाब मध्ये संपूर्ण जगाला जो आपला खरा मार्ग दाखवला असेल, हा जो आपला वारकरी संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतायाचा मुख्य शिष्य आदिनाथापासून चालत आलेली जी परंपरा आहे महाराज वारकऱ्यांची, त्या संपूर्ण आद्य शंकर त्यांचा मूळ करता आहे म्हणून सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, हा जर वारकरी संप्रदाय हा जर संपूर्ण आम्ही आतापर्यंत ह्या जगामध्ये जर संपूर्ण पसरवला असेल, कुणामुळं? त्या फक्त पांडुरंगाच्या सत्तेमुळं. नाहीतर आम्ही हा उपदेश कुणाला केला नसता. म्हणजे आम्ही एका देशात केलेला उपदेश सर्व देशात सर्व लोकांना कळला. मी जो उपदेश केला तो कोणाच्या सत्तेने? तर एका देवाच्या. कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या निश्चयाने माझे भय नाहीशी झाले, हरी आला हाता मग कैशी भय चिंता. एकदा देव माझा झाला, एकदा भगवंत आपल्या हातात आला, तर आपण काय घाबरायची गरज नाही. तरी देखील तुम्हाला मला सांगतो, सर्व परमार्थ साधकांना एकदा जर आपण गळ्यामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचं मंगळसूत्र धारण केलेलं आहे महाराज, त्याच्या नावानं आपण हे तुळशी माळ घातलेली आहे, म्हणजे आपण काय सांगितले भगवंताला? त्या शरीरावरती
माझा काय अधिकार नाही, फक्त अधिकार कोणाचा आहे, त्या भगवंताचा आहे. म्हणून एखादी धर्मपत्नी लग्न झाल्यानंतर सांगते ते सर्वस्व शरीर माझं कोणाचं आहे, त्या पतिदेवाचं आहे. तसं आपण देखील ह्या वारकऱ्यांनी काय सांगितलं पाहिजे, जे जावो अथवा राहू पांडुरंगी चरणी धड भाऊ. हा फक्त ध्येयावरती माझा अधिकार माझ्या पांडुरंगाचा आहे. म्हणून रात्रंदिवस आपण काय केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हा जो उपदेश केला मी कुणामुळे केला, त्या माझ्या भगवंतामुळं, त्या पांडुरंगामुळं संपूर्ण मी करायला शिकलो, नाहीतर मी करणारा पुरी नाही. म्हणून ही सर्व सत्ता त्या माझ्या पांडुरंगाची आहे. म्हणून आतापर्यंत संपूर्ण देशात हे वारकरी संप्रदाय जो प्रचार करतोय, फक्त कोणामुळं, फक्त पांडुरंगामुळं ते शक्य झालेलं आहे. म्हणतात तुकोबाराय सांगतात, उपदेश फक्त एका देवाच्याच, कारण सर्वांमध्ये बोलण्याची शक्ती त्याचीच आहे महाराज. आतून बोलणारा कोण आहे, बोलविणारा धनी वेगळाची असे. बघा प्रत्येक ठिकाणी आवाज जो येतोय कुठून येतोय महाराज, कधी विचार केलाय का आपण बसून, त्या पांडुरंगानं, त्या भगवंतानं हा ध्येय बनवताना किती मडकी बनवले. कुंभार सगळे मडकी बनवतो, वेगवेगळ्या आकाराचे सगळे सारखे, पण या भगवंताने हे बनवलेले इतके करोडो लोक आहेत महाराज. एकतरी चेहरा सारखा आहे माणसाचा, प्रत्येकाची बुद्धी सारखी आहे, सगळं वेगवेगळं आहे महाराज. तूच घडविशी तू विठ्ठला तू वेडा कुंभार. संपूर्ण त्या भगवंतांचे बनवताना फार विचार करून बनवलंय. रक्त प्रत्येकाचं लाल आहे, पण आतापर्यंत अजूनपर्यंत रक्ताचा कारखाना कुठे निघाला नाही महाराज, लक्षात घ्या. म्हणून रक्तदान करा म्हटलं जातंय. डोळे तुम्हाला गेले तर दुसरे डोळे बसवते द्यायचे, पण रक्त म्हणजे संपूर्ण हे भगवंत आपण खाल्ल्याला अन्नाचं सर्व कसं पचवतो, रक्त एकीकडे बनवतो, त्याचं मलमूत्र एकीकडे बनवतो. संध्याकाळी आपण झोपतो, झोपल्यानंतर देखील आपल्याला झोप लागते, सकाळी तो उठवतो, संपूर्ण ते चाललंय सगळं करून घेतो. त्याचा कधी आपण 10 मिनिटं 15 मिनिटं कधी बसून आपण विचार केलाय का कधी? त्या भगवंतानं मला पृथ्वी लोकात पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, काय खावी पिवी आयुष करू यासाठी ध्येय नाही, यासाठी केला होता अट्ठास शेवटचा दिवस आपला गोड झाला पाहिजे महाराज. म्हणून काय केलं पाहिजे, देवे दिला देह भजना गोमटा. हा इतका सुंदर असा पवित्र राहणार देह माझ्या भगवंताने तुम्हाला नामचिंतनासाठी दिलाय. बाकी काही करायचे नाही महाराज. किती तुम्ही गीता वाचा, ज्ञानेश्वर वाचा, काही वाचा, फक्त आपलं आचरण शुद्ध पाहिजे. आचरण शुद्ध असून बोलताना देखील लोकांना व्यवस्थित बोललं पाहिजे. परमार्थ महाराज हा शिकवतो, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागावं, फक्त परमार्थ शिकवतो. बाकी तुम्हाला शिक्षण कुठे दिलं जात नाही. म्हणून फक्त आपल्याला योग्य मार्गावरती येऊन योग्य मार्गावरनं जाऊन त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी. म्हणून संतांचा तुम्हा मला फार मोठा अट्ठास आहे. कारण काय, येणे जन्म माझं ओळखावे, मग सांगून गेलो, त्या जन्मामध्येच येऊन आपल्याला फक्त आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. बाकीच्या योनीमध्ये भगवंताची ओळख होणार नाही. म्हणून आता तुझा हा महिना आहे महाराज, अधिक महिना आहे, मल मास म्हणलेला आहे. त्या महिन्यामध्ये जेवढं तुम्ही भगवंताचं नामचिंतन करताल तेच तुम्हाला अधिक म्हणलेलं आहे. तेच त्याचा फायदा आहे. कारण हा पुरुषोत्तम मास आहे. त्या महिन्यामध्ये चिंतामणी जा, त्या ठिकाणी चिंतन करा, पवित्र स्नान करा, जाऊन माझ्या भगवंताचं दर्शन घ्या. बघा तेच शेवटच्या तुमच्या कामाला येणार आहे. बाकी दुसरं काही कामाला तुमचा पैसा अडका घोडा गाडी सगळं जाग्यावर राहणार आहे. फक्त परमार्थाचं चिंतन केलं ते फक्त तुमच्या बरोबर येणार आहे, बाकी काही येणार नाही. फक्त तुम्हाला सांगतो, आमचे बाबा सांगतात, पहिला तुम्ही आनंदाने प्रपंच करा महाराज. याचा प्रपंच सुखाचा झाला, याचा परमार्थ सुखाचा. बाबा सांगतात आमचे काय, ज्याचा परमार्थपेक्षा तुम्ही प्रपंच आधी प्रपंच करावा नेट का, मग साधावा परमार्थ विवेक. कारण हा विवेकानं परमार्थ करायचा आहे. प्रपंच होत असतो महाराज, पण परमार्थ करायसाठी आपल्याला चिंतन केलं पाहिजे. 1 तास 2 तास बसलो पाहिजे, तरच हा उद्धार आहे. म्हणून प्रपंच आधी चांगल्या प्रकारे करा. प्रपंच चांगला केला की परमार्थ तुमचा ऑटोमॅटिक सुखाचा होतो. म्हणून त्या ठिकाणी आजचे किती अभंग झाले, 311 अभंग झालेले आहेत आणि वेळ झालेला आहे 9:55 झालेली आहे. आणि झालेली सेवा येडी वाकडी काय असे ना, तसा माझ्या मुखातून बोलण्याचा प्रयत्न केला महाराज. ते चांगला असेल तर ते माझ्या सद्गुरूचं, एखादा बोलता बोलता माझ्या मुखातून गेला असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजा. कारण मला काय येत नाही, मी एक अज्ञान लेखू आहे महाराज, लक्षात घ्या. काय चुकला असं तर माफ करा. मला परमार्थाविषयी कुठल्या गोष्टीचा गंध नाही, काय करता येत नाही, बोलता येत नाहीये.
फक्त आपण कसं येईल तसं बोलतो, आपण अभ्यास करत नाही किंवा काही करत नाही. फक्त जसं आहे तसं आतून एक तसं सांगायचा प्रयत्न करतो. झालेली सेवा तुमच्या सर्व माँ-बापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तुकोबाराच्या चरणी, माऊलीच्या चरणी, सर्व साधक मंडळीच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी सेवेला समर्पित करतो आणि झालेली सेवा त्या ठिकाणी समाप्त करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे, ओ सोनी मद द्यावे पसायदा नाही. जे कळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे परो मैत्री जीवांची दुरितांची तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियावी. अनवरत भूमंडळी भेटुतया भूता, तला कल्पतरुची आरव. चेतना चिंता मनीची गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलंचन, पार्थंडचे तापहीन. ते सर्व ईश्वरा सज्जन स्वैरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ होपजीवे. विशेष लोकाये द्रष्टा दृष्टिविजे होवाजे. येथ म्हणे विशिवेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख मातु. हरि ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. अतिशय सुंदर असं चिंतन झालं. नेहमीप्रमाणे अगदी तुमच्याकडनं पांडुरंगाचं आम्हाला अगदी म्हणजे अनुभवातलं तुम्ही पांडुरंगाचं सगळं सांगताय. आणि परत तुमची अशी असते की बाबा मी एकदम म्हणजे साधा आहे, मला काही येत नाही काय नाही, पण तसं नाही. कितीतरी अतिशय सुंदर अभ्यासपूर्वक म्हणजे तुम्ही उदाहरणं देता. त्यानंतर सतत म्हणजे नामाविषयी चिंतन आहे तुमची, तळमळ आहे अक्षरशः की पांडुरंगाला कशी पांडुरंगाची सेवा करावी ही खरंच तुमची मनापासूनची तळमळ आहे. आणि त्यासाठी सगळ्या आपल्या वशिष्ठ गुरुकुलाला तुम्ही सगळ्यांना अगदी प्रवृत्त करता की म्हणजे भक्ती कशी केली पाहिजे पांडुरंगाची ह्याचं विवेचन छान करता. वशिष्ठ गुरुकुल श्री रघुनाथ फाउंडेशन सर्व साधकांतर्फे आपले अभिनंदन पण आणि आभार पण. तुमची अशीच वारंवार सेवा आम्हाला ऐकायला खूप आवडेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुढचं कोणी बोलत असलं तर लगेच माईक ओपन करून बोला. डॉक्टर आहेत अजून कोण कोण. रामकृष्ण हरी महाराज. खूप छान सेवा झाली तुमची. तुम्ही फक्त बोलताय की मला काही येत नाही, मी असंच बोलतोय वगैरे, पण तुमचं प्रमाण एवढी सुंदर असतात आणि एवढं छान बोलतात ते ऐकतच राहावं असं वाटतं. एक तास कुठं जातं ते समजतच नाही. तुमची सेवा होती म्हणून आवर्जून जॉईन झाले आणि आवर्जून ऐकलंय. खूप सुंदर बोलला, खूप छान झालं प्रवचन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. कसं आहे ज्ञानेश्वरी सुद्धा सांगितलेलं आहे की ते सुद्धा अंतकालेची मामे व स्मरणे मुक्त वाकलेवरम या प्रयाती मत याची नासेतलं संशय. म्हणजे तुम्ही जर आयुष्यभर जर देवाचं नामस्मरण केलं तर तुम्हाला मरताना सुद्धा त्याने ते सुंदर सांगितलं तुम्ही. आणि माणसाचा जन्म कशासाठी आहे तर म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा, म्हणजे प्रत्येकाला आवाज वेगळा, प्रत्येकाचं म्हणजे चेहरे वेगळे हे देवाने निर्माण केले. पण माणसाचे स्वभाव सांगितलं तुम्ही की माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे.
माणुसकी राहायला पाहिजे प्रत्येकाने. आणि गाथेत काय सांगितलेले प्रत्येक म्हणजे जसा माथा आपला म्हणजे व्यवस्थित असेल तसं गाथा. माझं सुद्धा आहे ना, म्हणजे 3 महिन्यात मी गाथा लिहून काढली. पण असं वाटायचं घेतली ना गाथा ना तर खालीच ठेवूशी वाटायची नाही. इतकं म्हणजे ते त्यातच गुंतलेलं व्हायचं, म्हणजे घरात लक्षच लागायचं नाही. पण 3 महिन्यात पूर्ण केली. पण म्हणजे हे म्हणजे आपण करून म्हणजे करतो म्हणायचंच नाही, म्हणजे देवाने करून घेतलं. तसं तुमचं सुद्धा कसं आहे, मनाचं मोठेपण आहे की मी काय नाही, पण म्हणजे तुमचं खूप ज्ञान आघाडी, म्हणजे प्रत्येक तुम्ही सांगता सुंदर सांगता. तरी वशिष्ठ गुरुकुल तर्फे तुमचा मी अभिनंदन करते. आणि अशीच आम्हाला सेवा घडू आणि वर्षावर आम्हाला म्हणजे ऐकायला मिळू आणि अशी तुमची वाढ हो, हीच सद्गती बोलते मी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हरिभक्तपरायण राजकुमार महाराज, अतिशय छान आणि सुंदर सेवा झाली. चिंतन छान झालं. तुमच्या रसाळ वाणीतून महाराजांचे अभंग ऐकता आणि त्याच्यावरती निरूपण जे आपण केलं ते अतिशय म्हणजे गोड होतं, रसाळ होतं, ऐकतच राहावं असं होतं. तुम्ही अनेक प्रमाण देता, म्हणजे प्रत्येक अभंगाला 2-4 अभंग त्याला जोडलेले असतात, त्याला प्रमाण दिलेले असतात आणि एकदम सटीक तुमचं बोलणं असतं. म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, नेमकं बोलणं असतं. उदाहरण नेमके असतात आणि काय म्हणतात त्याला जुजबी बोलणं पण काय म्हणतात त्याला मात्रा ती लागू होती अशी मात्रा असते तुमच्याकडे. एकदम म्हणजे काय रसाळ वाणी आहे तुमची. आणि तुम्ही जसं म्हणता की मज पामरा काय म्हणजे आहे, म्हणजे आहे भरपूर पण झापून ठेवायचं तसं तुमचं आहे. म्हणजे मोठं पण तुम्ही घेत नाही आहे, हे तुमचं मोठेपण आहे की मला मोठेपण नको आहे, माझ्याकडे काही नाही आहे. पण तुमच्याकडे खूप अगाध ज्ञान आहे आणि हे ज्ञान त्याचे अमृत आमच्याकडे जरी असं शिंपडले गेले तरी काहीतरी आमचं कल्याण होईल. तुमची सेवा असं घडत राहो, म्हणजे आम्हाला काही थोडं आमच्यामध्ये पण काय म्हणतात आमच्या बुद्धीला चालना मिळेल, आम्हाला पण थोडा चांगला मार्ग मिळेल, आमच्यामध्ये पण काही चांगलं ऐकायला मिळेल. अतिशय छान, म्हणजे नेहमी सतत तुमचं ऐकत राहावं असं प्रवचन चिंतन आहे महाराज. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचे खूप अभिनंदन आणि असंच तुमची सेवा आम्हाला मिळत राहो आणि तुमचं चिंतन ऐकायला मिळत राहो. रामकृष्ण हरी महाराज. खूप छान सेवा झाली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. डॉक्टर बोलले तसे तुम्ही मोठा वटवृक्ष आहात आणि छोट्या छोट्या वेली आहेत. आम्हाला थोडासा आधार देऊन वटवृक्षावरती थोडस भरण्याचं आम्हाला सांभाळून घेऊन भरायला चान्स द्यावा. माऊली, आपल्याला काय येत नाही सांगतो ना आपण, थोडक्यात दगड आहे महाराज. काय येत नाही खरं बसून सांगतोय, तुकोबर आहे, काय येत नाही आपल्याला. सगळं कृपा त्या पांडुरंगाची तो करून घेतोय, आपलं काही नाही येत. तो मी आम्हाला भारव आहे, फक्त सगळं त्यातच आहे. डॉक्टर साहेब म्हणतात काय नाही, आगात प्रत्येकाला ज्ञान आहे, पण आपण काय त्यात उपयोग झाला पाहिजे व्यवस्थित, बाकी काही नाही. आपल्याला काही नाही येत नव्हतं, फक्त या मार्गात आल्यापासून फक्त एक पंढरपूर सेवा ताईन आपल्याला हे ज्ञानेश्वर दिलं, आपण फक्त बोलू शकतो. आपण काही बोलत नाही, करत नाही, फक्त होईल तेव्हा